नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपलं पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये। तर आजचा दिवस आमच्यासाठी खूप खास आहे आणि आज आमची ॲनिव्हर्सरी आहे आणि आज आमच्या आयुष्यात आमचं खूप मोठं स्वप्न पूर्ण होणार आहे। तर आत्ता वाजले आहेत सकाळचे 8 आणि आता आम्ही चाललो आहोत मंदिरात। तर मंदिरात जाणारे, देवदर्शन करणारे। गेल्या काही दिवसांपासून आमच्या इकडे खूपच पाऊस आहे, पण लक बाय चान्स आज थोडासा पाऊस उघडला आहे। आम्ही आलो होतो हनुमान मंदिरात, पण तिथे मंदिर काय अजून उघडलं नव्हतं, त्यामुळे आम्ही बाहेरूनच पाया पडलो। त्यानंतर आम्ही आलो होतो आमच्याच घराजवळ एक महादेवाचं मंदिर आहे, तिथे पाया पडण्यासाठी महादेवाचे दर्शन घेतले। आज आमच्या लग्नाला 4 वर्ष पूर्ण झाले आहेत। बघता बघता दिवस कसे जातात काहीच कळत नाही। घरी आल्यानंतर लगेचच रेडी होऊन आम्ही शोरूमला जायला निघालो होतो। कुठे चाललाय तू? कुठे चाललाय बाबू? कुठे चाललाय बाबू? कुठे चाललाय? बुरबुर घ्यायला, सरप्राईज घ्यायला ना। लग्न झाल्यानंतर आम्ही आमच्या लाईफमध्ये सगळं काही अचीव केलं होतं, त्यातलाच आजचा एक दिवस आहे। लग्न झाल्यापासून आम्ही दोघांनी एक स्वप्न पाहिलं होतं की आम्हाला आमची एक ॲडव्हेंचर बाईक हवी आहे। त्याचीच डिलिव्हरी घेण्यासाठी आज आम्ही चाललो आहोत। थोड्याच वेळात आम्ही शोरूम जवळ पोहोचलो। ते म्हणतात ना, किस चीज़ को तुम दिल से चाहो और पूरी कायनात उसे आपसे मिलाने की कोशिश करती है, तसंच काही आमच्याबरोबर झालं होतं। तसं म्हणलं तर हे स्वप्न माझ्या नवऱ्याचं होतं, पण हळूहळू मीही त्यात इंटरेस्ट घ्यायला लागले। आजचा दिवस आमच्यासाठी किती खास आहे आणि आम्ही या दिवशी किती खुश आहोत हे शब्दात सांगणं थोडंसं कठीण आहे। आम्ही तिथे गेल्यानंतर पेपरवर्क वगैरे सगळं पूर्ण करून घेतलं। शोरूममध्ये आमच्यासाठी असं छान असं विश लिहिलं होतं इथे। त्यानंतर आपल्या बाईकचं इथं थोडंफार शूट चालू होतं, तर ते शूट आम्ही करून घेतलं। त्यानंतर गाडीला आम्ही छान असा हार घातला आणि छोटीशी पूजा केली। तर फायनली आता आपली गाडी शोरूमच्या बाहेर काढली आणि बाहेरही आम्हाला थोडंफार शूट करून घ्यायचं होतं, ते आम्ही ते करून घेतलं। मित्रांनो, माझ्या नवऱ्याचं लहानपणापासून एकच स्वप्न होतं की त्याला ऑल इंडिया राईड करायची आहे, तेही स्वतःच्या बाईकने, आणि त्या स्वप्न आता माझेही स्वप्न आहे आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांना माझीही साथ आहे। मला तुम्हाला फक्त एवढंच सांगायचं आहे, खूप स्वप्न पहा, खूप मोठी स्वप्न पहा, खूप मेहनत करा आणि एक ना एक दिवस स्वप्न पूर्ण होतात, जसं की आमचंही हे एक स्वप्न पूर्ण झालं आज। बाईक घरी घेऊन आल्यानंतर घरीही आम्ही गाडीची पूजा केली। गाडीच्या टायरवरती पाणी घातले, गाडीवरती स्वस्तिक काढलं, थोड्या अक्षदा वाहिल्या। गाडीच्या हँडलला मी इथे लाल धागा गुंडाळून घेतला होता। त्यानंतर बिल्डिंगमधल्या सर्व लेडीजनी एक एक करून गाडीची पूजा करून घेतली। सर्वांना आम्ही पेढे वाटले आणि सर्वांनी आम्हाला खूप खूप शुभेच्छा दिल्या गाडीबद्दल। सगळ्यांची गाडीची पूजा झाल्यानंतर आम्ही इथे गाडीला नारळ फोडून घेतला। त्यानंतर गाडीच्या दोन्ही टायर खाली लिंबू ठेवून ते फोडून घेतले। त्याच दिवशी रात्री आम्ही आमचे कुलदैवत वाडी रत्नागिरी श्री क्षेत्र ज्योतिबा मंदिर येथे आम्ही जायला निघालो आणि त्याचाही ब्लॉग आपल्या यूट्यूब चॅनलवरती लवकरच येईल। तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवीन नवीन ब्लॉग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येण्यासाठी बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका। व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये।